हॅलो एव्हरीवन, वेलकम टू इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूज अँड वेलकम टू अवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूजच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. एक अत्यंत महत्त्वाची बातमी मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे. बघा, नवी मुंबई महानगरपालिकेचे जे ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकलसाठी पोस्ट आलेल्या होत्या, त्याची फॉर्म फिलिंगची जी लास्ट डेट आहे हे 19 फेब्रुवारी 2026 पर्यंत एक्सटेंड करण्यात आली आहे. जर तुम्हाला या रिक्रुटमेंटबद्दल माहिती नसेल तर मी तुम्हाला ब्रीफ ही माहिती तुम्हाला आजच्या सेशनमध्ये देतोय. याची जी लास्ट डेट आहे ही एक्सटेंड करण्यात आली आणि आता तुमच्याकडे अजून आजपासून समजा मोजून 3 ते 4 दिवस अजून आहे त्या फॉर्मला फिलअप करण्यासाठी. याच्यासाठीचा अपडेटेड सिलेबस मागेच वेबसाईटवरती ऑफिशियली पब्लिश करण्यात आला होता, पण बरेच विद्यार्थ्यांना या रिक्रुटमेंटबद्दल माहितीच नव्हती. त्याकरिता ह्या सेशनला मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. बघा, अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स आणि सोबतच अपडेटेड सिलेबस प्लस तुमचे कुठले प्रश्न एक्झामिनेशन येणार याबाबतची संपूर्ण माहिती आपण आपल्या सेशनमध्ये पाहणार आहोत. पण जर तुम्ही फर्स्ट टाइम चॅनलला व्हिजिट करत असाल तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आजच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यू चॅनलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशनवरती क्लिक करून ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला टाइमली अपडेट जे पाहावयास मिळेल. आणि सोबतच तुम्ही आपले कॅपिट्यूटचं नॉन टेक्निकलसाठी आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूच्या ॲप्लिकेशनला डाउनलोड नसेल केलं तर ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा, कारण की वेगवेगळ्या सेंट्रल आणि स्टेट लेवलचे एक्झामिनेशनचे PYQs तुम्हाला PYQच्या फोल्डरमध्ये फ्री ऑफ कॉस्ट पाहावयास मिळेल. आणि सोबतच तुम्हाला जे डेली क्विजेस असतात, फ्री क्विजेस हे सुद्धा तुम्हाला अटेम्प्ट करता येतील. ठीक आहे, त्या फ्री क्विजेस आता नवीनच लवकरात लवकर अपडेट होतील तुमच्या वेगवेगळ्या सब्जेक्ट वाईज. तर त्यासाठीच तुम्हाला दोन्ही टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचे दोन्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवायचे. ज्यांच्याकडे मात्र आयफोन असेल, iOS डिव्हाइस ज्यांच्याकडे असेल, त्यांनी या नंबरवरती व्हॉट्सॲप करून त्याच्या iOSची सुद्धा लिंक ही तुमच्याकडे घेऊन घ्यायची आहे. जर तुम्हाला वेगवेगळ्या NMCचे म्हणजे म्युन्सिपल कॉर्पोरेशन जर पेपर हवे असतील ना, तर तुम्ही या PYQच्या फोल्डरमध्ये नक्की जाऊन पहा, कारण की बरेच सगळे तुम्हाला इन्साइटफुल माहिती आणि प्रश्न जे सिमिलरिटीज असते ह्या PYQच्या फोल्डरमधले जे दिलेले पेपर्स आहेत, जसं नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन झालं, वेगवेगळे जे PCMCच्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या रिक्रुटमेंट आधीपर्यंत झालेले असेल त्यासुद्धा आपण यामध्ये अपलोड केलेल्या आहे. जर तुम्हाला यामध्ये कुठला पेपर अजून ॲड करून घ्यायचा असेल तर तुम्ही या नंबरवरती त्या एक्झामिनेशनचं नाव, ती एक्झाम कधी झालेली हे सुद्धा मला मेन्शन करा. ते सुद्धा आपण या PYQच्या फोल्डरमध्ये आपण फ्री ऑफ कॉस्ट ती PDF आपण अपलोड करून देऊ. ठीक आहे, आता बघा, सगळ्यात पहिले NMMCचे नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनची रिक्रुटमेंट आली होती. त्याकरिता जे टोटल पोस्ट आहे कनिष्ठ अभियंता क्लास C मध्ये, ठीक आहे, याचा S14 जो आहे पे स्केल आहे, यासाठी असलेली टोटल जी पोस्ट आहे ती आहे 8. सगळ्यात पहिले डिमोटिवेशन स्टुडंटला आहे येतं की सर 8 पोस्टासाठी तयारी करू की नाही. इथेच जर तुम्ही स्वतःला अंडरमाइन केलं तर तुम्ही लक्षात ठेवा की या ज्या 8 पोस्ट आहेत तुम्ही नाही तर तुमच्याऐवजी कुणीतरी ह्या फिलअप करणारच आहेत. ठीक आहे, म्हणून लक्षात ठेवा, जर तुम्ही या पोस्टला नंबर ऑफ पोस्टला पाहून जर तुम्ही या एक्झामिनेशनसाठी प्रिपेअर करायचं की नाही हे जर डिसिजन घेत असाल तर हे सगळ्यात पहिले रॉंग डिसिजन आहे. तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला हवी असते ती एक पोस्ट, त्याकरता तुमचे जर एफर्ट्स हे ट्रू आणि ऑनेस्ट असतील ना तर तुम्हाला या 8 पोस्टपैकी एक पोस्ट तुमची नक्कीच मिळेल. ठीक आहे, आता बघा, ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकलसाठी जी पोस्ट आलेली आहे त्याचा जो पे स्केल आहे हा S14चा आहे आणि याची लास्ट डेटसुद्धा आता एक्सटेंड झालेली आहे, 19 फेब्रुवारी 2026 पर्यंत झालेली आहे. म्हणून याचा जो बेनिफिट आहे हा तुम्हाला नक्कीच घ्यायचा आहे. यासाठीची जी नोटीस आहे, सूचनापत्र ऑफिशियली वेबसाईटवरती पब्लिश करण्यात आलेलं होतं. त्यामध्ये तुम्ही इथे वाचू शकता की नवी मुंबई महानगरपालिका पदभरती जाहिरात क्रमांक 225, 225, 325 आणि 425 साठीच्या ग्रुप A, B आणि C साठीच्या आपल्याकडे पोस्ट आलेल्या त्या वेगवेगळ्या. ठीक आहे, त्यासाठीचा जो लास्ट डेट आहे बघा इथे मेन्शन केलेला आहे. ठीक आहे, ही प्रस्तुत जाहिरातील ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याचा दिनांक 5/1/26 असा असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 4/2/26 वेळ रात्री 11:55 पर्यंत असा विहित करण्यात आला. तथापि प्रस्तुत जाहिरातीचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक 20/1 ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 19 फेब्रुवारी 2026 पर्यंत करण्यात आलेला आहे. म्हणूनच जर तुम्हाला या नोटिफिकेशनबद्दल माहिती नसेल तर त्याची जी PDF आहे मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड करून देईल किंवा तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती सुद्धा तुम्ही जाऊन ॲक्सेस करू शकता. ठीक आहे, आता बघा, TCSमध्ये वेगवेगळे टॉपिक्स असतात, त्याचा जो सिलेबस दिलेला आहे ऑफिशियली त्याचासुद्धा बायफर्केशन मी तुम्हाला सांगतो आहे. ठीक आहे, पण त्याआधी बघा, यामध्ये जे टोटल आपल्याकडे पोस्ट आहेत हे टोटल पोस्ट आहेत 8 पोस्ट. ओके, कोणी अप्लाय करायचं याच्यासाठी एलिजिबिलिटी काय, मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकीची शाखेची पदे म्हणजे इलेक्ट्रिकल डिग्री तुम्हाला हवी आहे. ठीक आहे, आणि मराठी भाषेचे ज्ञान हे आवश्यक आहे. एक कंपल्सरीली 2 आपल्याकडे प्री रिक्विजिट्स आहे या रिक्रुटमेंटसाठी. आता बघा, अप्लाय करताना बघा, अजा म्हणजे असं अनुसूचित जाती शेड्यूल कास्टसाठी आपल्याकडे एक पोस्ट आहे, म्हणजे तुम्ही या रिझर्वेशनमधून तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे, बरोबर आहे. नंतर आपल्याकडे अनुसूचित जमाती, ठीक आहे, ज्याला आपण ST म्हणतो, यासाठी एकही पोस्ट नाही. यासाठी एकही पोस्ट नसल्या कारणामुळे तुम्ही अप्लाय कुठून करणार, तुम्ही ओपनमधून अप्लाय करणार. ठीक आहे, विजा म्हणजे आपण ज्याला म्हणतो VJA म्हणतो. ठीक आहे, यासाठी एक पोस्ट आपल्याकडे रिझर्व्ड आहे. ठीक आहे, तर तुम्ही त्या रिझर्व्ड पोस्टमधून सुद्धा अप्लाय करू शकता. ठीक आहे, आता बघा, भज म्हणजे काय आपण ज्याला म्हणतो भटक्या जमाती NTB. ठीक आहे, NTB साठी नाही, NTC साठी नाही, NTD साठी नाही. ठीक आहे, हे तुम्ही डायरेक्टली आपल्या ओपन कॅटेगरीमधून अप्लाय करू शकता. ठीक आहे,
नंतर विशेष मागास प्रवर्ग SBC ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, त्यासाठी आपल्याकडे एक जागा आहे, ठीक आहे, तुम्हाला याचा बेनिफिट घेता येईल, ठीक आहे. इतर मागासवर्ग OBCसाठी आपल्याकडे 2 आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये सर्वसाधारण जनरल आणि OBC वुमेनसाठी सुद्धा एक रिझर्व्ड पोस्ट आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर येतं आपल्याकडे सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग, ठीक आहे, त्याला आपण म्हणतो ACBC, त्यासाठी सुद्धा आपल्याकडे एक पोस्ट आहे आणि EWS कॅटेगरीसुद्धा एक पोस्ट आहे, ठीक आहे. तर असे मिळून टोटल आपल्याकडे 8 पोस्ट आहेत. नो मॅटर वॉट तुमच्याकडे किती नंबर ऑफ पोस्ट आहे, तुम्हाला ती हवी असते तुमच्या एक पोस्टसाठी, ठीक आहे. तर त्यासाठी जर तुम्ही तुमचे एफर्ट जर ट्रूथफुल आणि ऑनेस्ट ठेवले आणि तुम्हाला स्ट्रॅटेजिकली याचा जर अभ्यास केला तर ही नक्की एक्झाम क्लिअर होते. तर हे झालं याचा बायफर्केशन रिलेटेड टू द डिफरंट पोस्ट, ठीक आहे. बेसिकली व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आपण याच्यामध्ये कन्सिडर केलेलं आहे. ओके, तर हा जो कॅटेगरीमध्ये जर तुम्ही बिलॉंग करत असाल किंवा तुमच्याकडे नसेल जरी आणि तुम्हाला ओपनमधून अप्लाय करायचं असेल तर तुम्ही ओपनमधून सुद्धा अप्लाय करू शकता. ही तुमच्यासाठी ओपन अपॉर्च्युनिटी आहे आणि एव्हरीवन यू शुड अप्लाय फॉर दिस पोस्ट ॲज वेल, ठीक आहे. तर आलं लक्षात, ही 19 तारखेपर्यंत त्याची लास्ट डेट आहे. आता त्याच्यानंतरचा जो सिलेबस आहे त्याबाबतची मी तुम्हाला माहिती देतो, ठीक आहे. सोबतच तुम्हाला एज क्रायटेरिया जो आहे, ठीक आहे, जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर मिनिमम 18 टू आणि मॅक्सिमम 38 इयर्सपर्यंत एज क्रायटेरिया जो हा दिलेला आहे. ज्यांच्याकडे एज क्रायटेरिया कन्सर्निंग टॉपिक असतो, ठीक आहे, कन्सर्निंग फॅक्टर असतो, त्यांनी मात्र याचा फायदा नक्की करून घ्यावा आणि चांगलं मेहनत करून या पोस्टला काढण्याचा नक्की प्रयत्न करावा, ठीक आहे. आणि जर आपल्याकडे कॅटेगरीमधून बिलॉंग करत असेल तर आपल्याकडे मॅक्सिमम 43 इयर्सचं एजसुद्धा ह्याच्यामध्ये दिलेला आहे, ठीक आहे. पण हे 38 इयर्सपर्यंतच एक मॅक्सिमम आपल्याकडे एज जो क्रायटेरिया आहे आपल्याला देण्यात आलेला आहे आणि त्याची जो डेडलाईन आहे, कट ऑफ डेट जी आहे ही 1/12/2025 ही करण्यात आलेली आहे, ठीक आहे. सोबतच त्याचा जो सिलेबस आहे NMMCचा जो ऑलरेडी पब्लिश करण्यात आलेला आहे. मी फक्त JEE इलेक्ट्रिकलसाठी हा सिलेबस इथे डिस्कस करतो आहे, बाकीसुद्धा तुम्ही तुमच्या रिस्पेक्टिव्ह पोस्टसाठी पाहू शकता, जो की फार कॉमन आहे. आता बघा, यामध्ये 60-40चा रेशो आहे. 60 क्वेश्चन जे आहेत आपल्याकडे टेक्निकलचे आहेत आणि 40 क्वेश्चन नॉन टेक्निकल, ज्यामध्ये मराठी 10 क्वेश्चन, इंग्लिश 10 क्वेश्चन, सामान्य ज्ञान 10 क्वेश्चन, बौद्धिक चाचणी 10 क्वेश्चन आणि याचा जो एज्युकेशन बेसिकली एक स्टँडर्ड राहील तो ग्रॅज्युएशन लेवलचा राहील, ठीक आहे. इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये पेपर राहील. 100 क्वेश्चन फॉर 200 मार्क्स आणि याच्यासाठी जो टोटल टायमिंग राहील तो राहील 120 मिनिट्स विच इज 2 तास 2 आवर्स, ठीक आहे. आणि MCQ बेस्डची आपली एक्झामिनेशन होणार आहे. आता बघा, टेक्निकलचं जर आपला सॉर्टेड आहे, जर टेक्निकलसाठी आपण सेशन घेतो आहे, कोर्सेस आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचा विषय आपल्याकडे ऑलरेडी माहिती असतो, ठीक आहे. पण याच्यामध्ये 60-40चा रेशिओ असल्या कारणामुळे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला ह्या नॉन टेक्निकलच्या सेक्शनला सुद्धा इक्वली प्रिपेअर करावं लागेल. ज्याच्यामध्ये मराठी जर आता TCS पॅटर्न जर आपण कन्सिडर करतो म्हटलं तर तो सहसा ग्रामरवरती फोकस ठेवतो. जर आपण IBPS पॅटर्नमध्ये पाहतो तर तो आपल्याकडे जनरली 4 ते 5 टॉपिकमध्येच तो त्या 20 प्रश्नांना किंवा 10 प्रश्नांना तो विचारतो. पण मराठीमध्ये जेव्हा TCS किंवा NMCसाठी ज्या रिक्रुटमेंट असतात त्यामध्ये ते ग्रामरवरती थोडंफार फोकस करतात, ठीक आहे. तुमच्याकडे एक मराठीमधून एक 6 ते 7 क्वेश्चन जे आहे हे एक ॲक्युरेट क्वेश्चन तुम्हाला घेऊ शकता, ठीक आहे. मी हायेस्ट पॉसिबिलिटीची गोष्ट करत नाही आहे, मी जे प्रॅक्टिकल अप्रोच आहे तो तुम्हाला सांगतो आहे. इंग्लिशमध्ये सुद्धा सेम असतं, कारण की इंग्लिशमध्ये पण बरेच सगळे ग्रामरचे आपल्याकडे रूल्स माहिती असतात नाही, ठीक आहे. पण त्यामध्ये सुद्धा आपण एक 6 ते 7 क्वेश्चन आपण ॲक्युरेटली अटेम्प्ट करू शकतो, ठीक आहे. ॲक्युरेट मार्क्स घेऊ शकतो. सामान्य ज्ञान हा अनप्रेडिक्टेबल टॉपिक असल्यामुळे याच्याकडे 5 ते 6 क्वेश्चन, जर तुमच्याकडे महाराष्ट्र GK तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे, आपल्याकडे स्टॅटिक डेटा माहिती आहे, तुमचं करंट अफेअर्स जर प्रॉपर असेल थोड्या मोठ्या गोष्टीचं घेऊन जे की आपण कॅपिट्यूट्सला देतच असतो, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण एक सेफ स्कोर चालवून ठेवा की 5 क्वेश्चन आउट ऑफ 10 क्वेश्चन तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता सामान्य ज्ञानमध्ये. आणि बौद्धिक चाचणीमध्ये 9 to 10 क्वेश्चन, ठीक आहे, आउट ऑफ 10 क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करण्याची तयारी ठेवावी, कारण की बौद्धिक चाचणीमध्ये जे व्हर्बल ॲबिलिटी, ठीक आहे, नॉन व्हर्बल ॲबिलिटी प्लस आपल्याकडे बेसिक ॲप्टिट्यूड हे विचारण्यात येतं, जे की फार सोपं असतं आणि तुम्ही सोपं असतं ॲज इन की तुमची जर याची बेसिक प्रॅक्टिस आहे तर तुम्ही याला 10 on 10 सुद्धा अटेम्प्ट करू शकता, ठीक आहे. तर या रेंजमधले तुमचा जो टेक्निकल नॉन टेक्निकल टॉपिक्सला अटेम्प्ट असायला पाहिजे आणि याच्यामध्ये या रेंजमध्ये एक ऑप्टिमिस्टिक अप्रोच तुम्हाला असं पाहिजे की एवढे तरी मिनिमम आपल्याला करेक्ट प्रश्न यायला हवे. जर तुम्हाला पेपर फार सोपा येतोय, तुम्हाला अटेम्प्ट जमता येतं तर चांगली गोष्ट आहे, पण ॲक्युरेसी इज द बेसिक प्रिन्सिपल, ज्याच्यामुळे तुम्हाला ही एक्झामिनेशनची 8 पोस्टमधील सुद्धा एक पोस्ट तुम्हाला घेता येईल, ठीक आहे. क्लिअर झाला NMMC JEEचा इलेक्ट्रिकल सिलेबस. याचा तर डिटेल सिलेबस मी तुम्हाला सांगतो आहे, ठीक आहे. हाच एक्झाम पॅटर्न होता खरं तर, ठीक आहे. सिलेबसच्या आधी तुम्हाला सांगतो याचे क्रॅश कोर्सेस ऑलरेडी सुरू झालेले आहे नॉन टेक्निकलसाठी तिन्ही ग्रुपसाठी, जो याच्यामध्ये मराठी, इंग्लिश, GK आणि इंटलेक्च्युअल ॲबिलिटीसाठी आपल्या कॅपिट्यूट्सला अवेलेबल आहे. आणि टेक्निकलचा जो क्रॅश कोर्स आहे हा फक्त 999 रुपीजला, ठीक आहे. आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQच्या ऑल कोर्सेसमध्ये गेले ॲपमध्ये,
ठीक आहे. तर महाराष्ट्र स्टेटच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला हा कोर्स पाहावाच मिळेल. ठीक आहे. ही जी प्राईस आहे 999 रुपये ही फक्त 100 स्टुडंटसाठी आहे. तर यामध्ये मॅक्सिमम तुम्हाला एनरोलमेंट करायचं जर तुम्हाला या 11 टॉपिकचा पूर्ण कोर्सेसचं क्रॅश कोर्स हवा असेल तर विदिन 1 or 2 मंथ्समध्ये ह्याची पूर्णच्या पूर्ण तुमची तयारी होऊन जाईल. क्रॅश कोर्स म्हटलं म्हणजे एका महिन्यात त्याची पूर्ण जे बेसिक टॉपिक मी तुम्हाला सांगितलेले 11 टॉपिक त्याची पूर्ण तयारी होईल. ठीक आहे. त्याबाबत मी तुम्हाला अजून फर्दर गोष्टी सांगणार आहेत. पण सोबतच हा जो NMMCचा ऑफिशियल सिलेबस आहे याबाबत जे टोटल टॉपिक्स आहेत हे आपल्याकडे 11 टॉपिक दिलेले आहेत. आता इथे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो विद्यार्थ्यांचा तो म्हणजे की यामध्ये कुठले टॉपिक्स हे करायचे आहेत. बघा टॉपिकचे मी सगळ्यात पहिले मी तुम्हाला नाव वाचून दाखवते. पहिला आहे बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, दुसरा आहे नेटवर्क्स अँड इलेक्ट्रिकल सर्किट्स, पॉवर सिस्टीम, मशीन्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मटेरियल्स, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट, नंतर येतं power electronics and industrial drives, electromagnetic fields, utilization of electrical energy, electrical estimation and contracting as well as electronics. हे तर झाले ऑफिशियल सिलेबसचे दिलेले 11 पॉईंट. पण याचा सिलेबसचा की पॉईंट वाईज अभ्यास कुठून करावा सर ह्याच्याबाबतचे बरेच सगळे प्रश्न आम्हाला आमच्या पर्सनल व्हॉट्सॲप क्वेरीवरती हे विचारण्यात येत आहे. ठीक आहे. तर मी तुम्हाला अजूनही सांगतो स्पेशल अपॉर्च्युनिटी आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या ॲस्पिरंटसाठी. जर तुम्ही या 11 टॉपिकला कसं विभाजन करायचं त्यासाठीच मी तुमच्यासाठी की पॉईंट वाईज जे आहेत हे तुम्हाला सब टॉपिक्स तुम्हाला करून देतो. ठीक आहे. पहिला म्हणजे बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये तुमचा ओम्स लॉ, KCL, KVL, सिरीज पॅरलल सर्किट झालं, ते रिडक्शन झालं, स्टार डेल्टा कन्व्हर्जन, पॉवर एनर्जी आणि एफिशियन्सीवरचे न्यूमेरिकल झालं, AC फंडामेंटलमध्ये RMS, ॲव्हरेज, फॉर्म फॅक्टर, पीक फॅक्टरचे काही बेसिक न्यूमेरिकल्स आणि त्याची टर्मिनॉलॉजीज माहिती असलं पाहिजे. सिंगल फेज आणि 3 फेज सप्लाय, कन्व्हर्जन, बेसिक न्यूमेरिकल, पॉवर फॅक्टर आणि त्याचे इम्प्रूव्हमेंट हे बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये येतं. नंतर येतं नेटवर्क्स अँड इलेक्ट्रिकल मशीनमध्ये हे सगळे टॉपिक्स तुम्हाला कव्हर करावे लागेल. आणि याची जर तुम्हाला PDF पाहावी असेल ना, ठीक आहे, याची जर PDF हवी असेल तर तुम्ही काय करा, ठीक आहे, मला एक या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता. मी तुम्हाला जर हवी असेल तर तुम्हाला टेलिग्रामवरती सुद्धा PDF देऊन देईल. ठीक आहे. काय मेसेज करायचे #NMMC सिलेबस, ठीक आहे, किंवा #NMMC PDF जरी म्हटलं मला तुम्ही या नंबरवर व्हॉट्सॲप जरी केलं तर मी तुम्हाला याचा PDF जी आहे ही तुम्हाला देऊन देईल, जेणेकरून तुम्ही त्याची प्रिंट काढून सुद्धा तुमच्याकडे नोट्स म्हणून ॲज ठेवू शकता. ठीक आहे. जर तुम्हाला हवं असेल आणि फर्दर गायडन्स असेल तर तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सॲप मात्र नक्कीच करू शकता. नंतर येतं नेटवर्क्स अँड इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये नोडल अँड मेश अनालिसिस झालं, सुपरपोजिशन थिअरम सगळेच तुम्हाला टॉपिक करायचे आहे. सुपरपोजिशन, थेव्हनिन, नॉर्टन, नंतर येतं MPPT मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थिअरम झालं. नंतर ट्रान्झिट रिस्पॉन्स आहे, RLRC, RLC सर्किटची बेसिक न्यूमेरिकल आहे. हा टॉपिक खूप महत्त्वाचा येतो. ठीक आहे. टाईम कॉन्स्टंट, टाऊ ज्याला आपण म्हणतो, टाईम कॉन्स्टंटवरती न्यूमेरिकल विचारले जातात. हे सगळे TCS पॅटर्नचे ठरलेले आहेत. कॉन्सेप्च्युअल तो प्रश्न विचारतो. सिरीज पॅरलल रेझोनन्स, क्यू फॅक्टर, बँडविड्थवरती न्यूमेरिकल आपल्याला पाहावयास मिळतात. हे सगळेचे सगळे आपल्या नेटवर्क्स अँड इलेक्ट्रिकल सर्किट्समध्ये येतात. ठीक आहे. आता बघा 60 क्वेश्चन आहे आपल्याकडे टेक्निकलमध्ये, तर मी 60 on 60 अटेम्प्ट करून येऊ शकतो असं कधीच पॉसिबल होणार नाही. लक्षात ठेवा तुम्हाला प्रत्येक टॉपिक इंडिव्हिज्युअली तेवढाच थरोली करावं लागेल जेवढा तुम्ही पॉवर सिस्टीम आणि मशीनच्या मागे धावता. ठीक आहे. लक्षात ठेवा ही फक्त पॉवर सिस्टीम आणि मशीनची एक्झाम नाही आहे, बाकी सगळे टॉपिक्स इक्वली इम्पॉर्टंट आहे. त्यामध्येच आपल्याकडे पॉवर सिस्टीममध्ये 3 मॉड्यूल्स येतात, जनरेशन, ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन. नंतर येतं स्विच गिअर आणि प्रोडक्शन. ठीक आहे. तर जनरेशनमध्ये थर्मल, हायड्रो, न्यूक्लिअर, सोलर अँड विंड हे इम्पॉर्टंट झाले. ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशनमधले सगळे पॅरामीटर्स, फॅक्टर्स, ठीक आहे. सोबतच इन्सुलेटर, सस्पेन्शन, पिन, स्ट्रेन, इन्सुलेटरवरती आपल्याला माहिती आहे की प्रश्न विचारण्यात आलेले आधीसुद्धा. सॅग अँड टेन्शनवरती, पर युनिट सिस्टीमवरती न्यूमेरिकल असतात. स्विच गिअर अँड प्रोडक्शन कंप्लीट करायचे, यामध्ये फॉल्ट्स तुमचे महत्त्वाचे ठरतील. सर्किट ब्रेकर, सगळे सर्किट ब्रेकर, SF6 व्हॅक्यूम ऑइल सर्किट ब्रेकरवरती प्रश्न विचारतात. त्याचे व्होल्टेज लेवल्स, रिलेजवरती प्रश्न विचारले जातात आणि इकॉनॉमिक्स ऑफ पॉवर जनरेशन प्लस HVDC सुद्धा याच्यामध्ये ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशनमध्ये कव्हरअप होतात. हे कंप्लीट पॉवर सिस्टीम तुम्हाला प्रिपेअर करावे लागेल. ठीक आहे. नंतर आता मशीन्समध्ये DC मशीनमध्ये EMF इक्वेशन, टॉर्क इक्वेशन, त्याचे टाईप्स झाले मशीनचे, स्पीड कंट्रोल आणि त्याची लॉसेस एफिशियन्सी, ॲज वेल एज तुमच्याकडे ट्रान्सफॉर्मरमध्ये सेम त्याचं EMF इक्वेशन, इक्विव्हलंट सर्किट, ओपन सर्किट, शॉर्ट सर्किट टेस्ट ह्या महत्त्वाच्या असतात. रेग्युलेशन अँड एफिशियन्सी, ऑटो ट्रान्सफॉर्मर हे तुम्हाला ट्रान्सफॉर्मरमध्ये करावे लागेल. इंडक्शन मशीनमध्ये स्लिप टॉर्क, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स, स्टार्टिंग मेथड झाला, स्टार्टिंग मेथडचे प्रश्न विचारले जातात. कॉन्सेप्च्युअल, रोटर रेझिस्टन्स कंट्रोल, स्क्वेरल केज आणि स्लिप रिंग इंडक्शन मोटरचा डिफरन्स. सिंक्रोनस मशीनमध्ये अल्टरनेटर ॲज वेल एज मोटर, तुम्हाला अल्टरनेटरचं EMF इक्वेशन, सिंक्रोनायझेशन कंडिशन्स काय असतात, व्हीकर, इन्व्हर्टेड व्हीकर ह्याच्यावरती प्रश्न विचारले असतात. ठीक आहे. नंतर येतं आपल्याकडे मटेरियलमध्ये कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमीकंडक्टर. ठीक आहे. तर कंडक्टर आणि इन्सुलेटिंग मटेरियलवरती 100% प्रश्न विचारले जातात. कॉपर, ॲल्युमिनियम याचे प्रॉपर्टीज विचारले जातात, त्याचे टेम्परेचर, मॅक्सिमम एन्ड्युरन्स लिमिटसुद्धा विचारले जातं. नंतर याचे हा डायरेक्टली व्हॅल्यू बेस्ड प्रश्न असल्या कारणामुळे तुम्हाला इझिली हे कव्हरअप करता येतं. इन्सुलेटिंग मटेरियलमध्ये सुद्धा सेम आपल्याकडे मायका, रबर, PVC, पेपर बेस्ड आपल्याकडे जे इन्सुलेशन असतं त्याची मेनली रेटिंग जे आहेत ना, ठीक आहे, हे तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे ठरतात. हे तुम्ही मात्र लक्षात ठेवा. ठीक आहे.
नंतर इथं डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ, प्रत्येक मटेरियलच्या डायलेक्ट्रिक स्ट्रेंथवरती एक क्वेश्चन हा हमखास ठरलेला आहे. तुम्ही एक्झामिनेशन झाली की मला नक्कीच थँकफुल राहाल या गोष्टीसाठी, जे टॉपिक तुम्हाला सब डिवाइड करून ठेवले होते. ठीक आहे. मॅग्नेटिक मटेरियल झालं, सॉफ्ट वर्सेस हार्ड मॅग्नेटिक मटेरियल, त्याचे कर्व, BH कर्व हा खूप इम्पॉर्टंट असतो त्याचा. नंतर येतं आपल्याकडे हिस्टेरिसिस अँड एडी करंट लॉसेस, त्याचे फंडामेंटल न्यूमेरिकल्स. नंतर येतो आपल्याकडे इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट पूर्णच करायचं आहे तुम्हाला, ज्यामध्ये मुव्हिंग कॉईल, मुव्हिंग आयन इन्स्ट्रुमेंट झालं, ॲमीटर, व्होल्टमीटर, वॅटमीटर, त्याचे टाईप्स, कुठली मेथोडॉलॉजी त्याच्यामध्ये यूज करण्यात येतात, कुठले प्रॉपर्टी त्याच्यामध्ये वापरतात, एनर्जी मीटर झालं. एररवरती 100% एक प्रश्न विचारलात. आता बघा मी TCS वरती मी तुम्हाला सांगतो, हे जे टॉपिक्स असतात ना, हे तरी एकदा सुटले तरी जातात, पण एरर वगैरेवरती जे प्रश्न असतात ना, हे 100% येतातच. सगळ्याच टाईपचे ब्रिजेस, जसे की व्हीटस्टोन, केल्विन्स, मॅक्सवेल ब्रिजेस झालं. ठीक आहे. कुठल्या कंडिशनसाठी वापरल्या जातात, इंडक्टन्ससाठी, कॅपॅसिटन्ससाठी, ठीक आहे, किंवा रेजिस्टन्ससाठी, कुठले ब्रिजेस कुठल्या क्यू कॉईल लेवलपर्यंत वापरले जातात, हे सगळे तुम्हाला ब्रिजेसवरती प्रश्न विचारले जातील. ठीक आहे. नंतर इथं पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अँड इंडस्ट्रियल ड्राईव्स. ठीक आहे. ते ड्राईव्समध्ये VFD मात्र नक्की करून चला, आजकाल नवीन ट्रेंडिंग टॉपिक आहे ह्याच्यावरती प्रश्न विचारतात. सगळेच पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचे आणि इंडस्ट्रियल ड्राईव्सचे तुम्हाला टॉपिक्स यायला हवे, जसे की SCR, ट्रॅक, डायक, UJT, फायरिंग अँगलचे त्यावरती छोटेसे जे न्यूमेरिकल्स असतात अल्फा बेस्डवरती. ठीक आहे. रेक्टिफायर, हाफ वेव्ह, फुल वेव्ह, ब्रिज रेक्टिफायर, त्याचे किती डायोड्स आणि किती SCRs वगैरे असतात ह्याच्यावरती प्रश्न विचारतात. इन्व्हर्टर चॉपर झालं, सायक्लो कन्व्हर्टर झालं, स्पीड कंट्रोल झालं, DC आणि इंडक्शन मोटरचं जर VFD आपण वापरतोय, किंवा बेसिकली नॉट VFD, जर आपण ड्राईव्स थ्रू आपण त्याला कंट्रोल करतोय तर त्यावरती प्रश्न विचारतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डवरती कुलम्स लॉ, गॉस लॉ. ठीक आहे. नंतर इलेक्ट्रिक फील्ड आणि फ्लक्स डेन्सिटी, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी, फॅरेडेज लॉ आणि BH कर्व. हे BH कर्व खूप इम्पॉर्टंट आहे, याचा सेपरेट सेशन मी यूट्यूबला घेतलेला आहे. तर तुम्हाला हिस्टेरिसिस लॉस असं जर हिस्टेरिसिस लॉस बाय इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQ जर सर्च केलं तर तुम्हाला BH कर्वबद्दल हा सेशन मिळून जाईल. ठीक आहे. जर तुम्हाला त्याची लिंक हवी असेल तुम्ही मला विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये, किंवा व्हॉट्सॲपला, किंवा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ती पाहू शकता, किंवा यूट्यूबला सुद्धा ते डायरेक्टली सर्च करू शकता. ठीक आहे. थोडं पुढे वळायच्या आधी मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर आजच सबस्क्राईब करा, कारण की येणाऱ्या 2026मध्ये एक फिनॉमिनल तुम्हाला चेंज आपल्या चॅनलवरती मिळणार आहे, आणि तुमच्यासाठी हे नक्की सिलेक्शनचं वर्ष ठरणार आहे. मी तुम्हाला आजच सांगून ठेवतो आहे, जेवढ्याही गोष्टी मी तुम्हाला आज अपडेट करून ठेवलेल्या आहे छोट्या गोष्टीबद्दल, त्यासाठीच अपडेशनसाठीच तुम्हाला आजच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बेल नोटिफिकेशनला क्लिक करून एकदा ऑलवरती क्लिक करून ठेवा, सुद्धा तुम्हाला टाईमली अपडेट जे आहेत हे पाहावयास मिळेल. ठीक आहे. नंतर येतो आपल्याकडे युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी हा टॉपिक येतो, ज्यामध्ये इलेक्ट्रिकल हिटिंगमध्ये रेजिस्टन्स, इंडक्शन, आर्क फर्नेसेसवरती प्रश्न विचारतात. वेल्डिंग झालं, एलिमिनेशन, ट्रॅक्शन. ठीक आहे. आणि ॲज वेल एज तुमच्याकडे एक अजून महत्त्वाचा टॉपिक येतो, तो म्हणजेच इलेक्ट्रोप्लेटिंग. आजकाल इलेक्ट्रोप्लेटिंगवरती सुद्धा 1-2 प्रश्न हे TCS जो आहे विचारायला लागलेला आहे. ठीक आहे. ते सुद्धा तुम्ही एकदा टॉपिक प्रिपेअर करून घ्या. नंतर येतो इलेक्ट्रिकल एस्टिमेशन अँड कॉन्ट्रॅक्टिंग, वायरिंग सिस्टीम. खूप इझी आहे, एकाच टेबल चार्टमध्ये समजा सगळं कव्हर करता येतं. त्यामध्ये अर्थिंगचे टाईप्स, प्लेट, पाईप आणि स्ट्रिप अर्थिंग, त्याची डायमेन्शन्स यावरती प्रश्न असतात. लोड कॅल्क्युलेशन झालं, केबलचं सिलेक्शन, फ्युजेस, MCB, ELCB, RCCB, IS कोड जे असतात ना, ठीक आहे, कलर कोडिंगसाठी, याच्यावरती एखाद प्रश्न विचारला जाऊ शकतो. फार सोपा असतो तो खरं तर. ठीक आहे. हा आहे तो टॉपिक 10. आणि टॉपिक सगळ्यात लास्ट आहे 11, जो आहे इलेक्ट्रॉनिक्स, ज्यामध्ये PN जंक्शन डायोड, झिनो डायोड. आता बघा इलेक्ट्रॉनिक्स जर आपण म्हटलं तर इलेक्ट्रॉनिक्स आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्स दोन्ही करायचं आहे, इन्क्लुडिंग ड्राईव्ह. तर BJTचे सगळे कॉन्फिगरेशन, CB, CE, CC, ॲम्प्लिफायरचे बेसिक्स, लॉजिक गेट्स तुम्हाला प्रिपेअर करावं लागेल, बिकॉज इट इज अ पार्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स. तुम्ही असं नाही म्हणू शकता की सर याच्यामध्ये डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स म्हणून असं सेपरेटली टॉपिक दिलेलं नाही. तर जे आपण एक्झाममध्ये सरप्राईज होण्याच्या आधीच तुम्हाला हे प्रिलिमिनरी मी मेजर देतो आहे. ठीक आहे, सांगून. नंतर इथं बुलियन अल्जेब्रा आणि त्याचे ट्रूथ टेबल. तर हे एकदम फार सोपे आणि फंडामेंटल टॉपिक, सगळेच्या सगळे टॉपिक जे आहेत हे आपण आपल्या क्रॅश कोर्समध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा जो क्रॅश कोर्स आहे NMMCचा जे इलेक्ट्रिकल क्रॅश कोर्समध्ये सगळे कव्हरअप करतो आहे. ठीक आहे. या सिलेबसची जर तुम्हाला PDF हवी असेल तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता, किंवा मी तुम्हाला टेलिग्रामला सुद्धा प्रोव्हाइड करून देईल. ठीक आहे. हे सगळे 11 टॉपिक्स आपण कव्हरअप करतो आहे शॉर्टेस्ट स्पॅन ऑफ टाईममध्ये, इन्क्लुडिंग आवर स्पेशल टेबल्स, चार्ट. यासाठी ईबुकसुद्धा देतो आहे आपण रिव्हिजन करायला, आणि त्याचे प्रॅक्टिस क्विजेस ॲज वेल एज टेस्टसुद्धा आपण इन्क्लूड करतो आहे आजच्या या कोर्समध्ये. आणि मुख्यतः म्हणजे की या कोर्सची आपण व्हॅलिडिटी ही 6 महिने ठेवलेली आहे, सो दॅट तुम्हाला याच्या येणाऱ्या सुद्धा म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या रिक्रुटमेंट राहतील त्यासाठी सुद्धा ही एक्झामिनेशनचा जो कोर्स आहे हा कामात पडेल. आणि याची जी फीज आपण ठेवलेली आहे हे फार कमी 999 रुपीज फीज ठेवली, आतापर्यंत सगळ्यात लोएस्ट फीज आलेली आहे काही महिन्यांमधली. ठीक आहे. तर या कोर्सची फीज जी आहे ही आतापर्यंत अराऊंड 53 ॲस्पिरंट्सनी अगेन्स्ट जॉईन केलेलं आहे. ठीक आहे. जोपर्यंत आता मी व्हिडिओज तयार करतो आहे, तर जे राहिलेले 47 ॲस्पिरंट्स आहे, ठीक आहे, त्यांना ही मात्र 999ची जी फीज आहे ही पाहावयास मिळेल. ठीक आहे. यानंतर फी इन्क्रीज होऊन जी आहे, ठीक आहे, ही 1499 रुपीज होईल. यानंतर मी काही चेंजेस करू शकणार नाही. तर लक्षात ठेवा, ह्या फीजसाठी जर तुम्हाला जर बेनिफिट घ्यायचं असेल तर नक्कीच आज या कोर्सला एनरोल करून तुमचे क्रॅश कोर्सचे सगळे टॉपिक तुम्ही प्रिपेअर करू शकता. सोबतच नॉन टेक्निकल
हा एक खूप मोठा गेम चेंजिंग आणि सपोर्टिव्ह सिस्टम आहे तुमच्या सिलेक्शनसाठी. लक्षात ठेवा, 60 क्वेश्चनची जरी तुम्ही तयारी केली तरी 60 अटेम्प्ट करणं इट्स नेक्स्ट टू इम्पॉसिबल. त्यासोबतच जी तुम्हाला मदत लागते ती 40 क्वेश्चनच्या नॉन टेक्निकल टॉपिक, ज्यामध्ये मराठीसुद्धा प्रिपेअर करायचं आहे, इंग्लिशसुद्धा करायचं आहे, GK सुद्धा करायचं आहे, इंटेलेक्च्युअल ॲबिलिटीसुद्धा करायचं आहे. पण त्यामधले कुठले कुठले स्पेसिफिक टॉपिकला किती तुम्ही ऑन अन ॲव्हरेज अटेम्प्ट करू शकता, किती तुम्ही मार्क्स घेऊ शकता, याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला दिली आहे. तर त्याबद्दल काही काळजी करायची गरज नाही. जे स्पेसिफिक टू द पॉईंट डेटा जर तुम्ही वाचला त्यामध्ये नक्की प्रिपरेशन होतं. जर तुमचा काही सेक्शन लाईक तुम्हाला मराठी हवं आहे की इंग्लिश हवं आहे की इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी हवं आहे, तर त्याचे इंडिपेंडंट कोर्सेस लाईक संपूर्ण मराठी कोर्स, ज्याच्यामध्ये आपल्याकडे MPSCचा जो सुद्धा डेटा आहे, व्याकरणसुद्धा आहे, प्लस TCS IBPS चे सुद्धा MCQ सेट्स आपण ह्या मराठीच्या कोर्समध्ये दिलेले आहेत. हा सुद्धा कॅपिट्यूटच्या ऑल कोर्सेसमध्ये अवेलेबल आहे. कोर्स जर तुम्हाला इंडिपेंडंट कोर्स हवा असेल तर त्याची 9 मंथ्सची कंप्लीट व्हॅलिडिटी असतं. ठीक आहे. नंतर जनरल इंग्लिश झालं, हा सुद्धा TCS आणि IBPS पॅटर्नसाठी कंबाईंड कोर्स आहे आपल्याकडे. युजफुल आहे अत्यंत. जे परीक्षेत जनरली प्रश्न विचारले जातात त्याबाबतच आपण याच्यामध्ये डिस्कस केलेले आहे. आणि सोबतच रिजनिंग, जो TCS आणि IBPS पॅटर्नचा दोन्ही व्हर्बल आणि नॉन व्हर्बल जे टॉपिक्स कव्हरअप करतात त्याचा सुद्धा डेडिकेटेड कोर्स अवेलेबल आहे. ठीक आहे. या संपूर्ण प्रिपरेशनसोबतच आपल्या टेलिग्रामला कॅपिट्यूट्सवरती आपण जे आहे कॅपिट्यूटच्या टेलिग्राम चॅनलवरती डेली रिजनिंग आणि क्वांटिटेटिव्हचे प्रश्न जे आहेत ॲज वेल एज इंग्लिशचे डेली व्होकॅब जे आहे हे तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. त्याची मात्र तुम्ही प्रॅक्टिस करत ठेवा. सोबतच तुम्हाला ॲडिशनल काही हेल्प लागलीच या एक्झामिनेशनसाठी तर मी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. ठीक आहे. किंवा अजून फर्दर एक्सप्लेनेशन हवं असेल, ठीक आहे, तर ते सुद्धा मला तुम्ही विचारू शकता. त्याबाबत सुद्धा मी डिटेल एक्सप्लेनेशनचा एक व्हिडिओ घेऊन येईल. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या महत्त्वाच्या काही गोष्टी मी परत तुम्हाला रिकॉल करून देतो आहे. पहिली गोष्ट म्हणजे की याचा जो टोटल नंबर ऑफ पोस्ट आहे याच्यावरती न जाता तुम्ही या सगळ्या ॲस्पिरंट्सनी फॉर्म फिलअप करायला पाहिजे, रिगार्डलेस ऑफ तुमची किती प्रिपरेशन आहे. पण एकदा ह्या NMCच्या जर आपल्याला एक एक्सपिरियन्स आलेला आहे ना, तर तुम्ही तुमच्या रिजनमध्ये समजा पर्टिक्युलर एखादी रिक्रुटमेंटची आता समजा NMCची म्युन्सिपल कॉर्पोरेशनची रिक्रुटमेंट येतात, तर त्यासाठी तुम्हाला संपूर्ण त्याची आयडिया ही ऑलरेडी माहिती पडेल. ठीक आहे. तर त्यासाठीच म्हणून मी अप्लाय करायला सांगते. जर तुमचे इंटेन्शन्स प्लस ॲज वेल एज तुमची स्ट्रगल जी आहे प्रॉपर असेल ना, तर या 8 पोस्टमधली एक पोस्ट मिळायला काहीही अडचण जाणार नाही. याची लास्ट डेट एक्सटेंड झाली आहे, तर एक फॉर्च्युनेट आहात तुम्ही की तुम्हाला अजून फॉर्म फिलअप करायला 2 ते 3 दिवस आहेत. एक वेळ घेऊन प्रॉपर सिस्टमॅटिकली या नोटिफिकेशनला वाचून या फॉर्म फिलअप करायला सुरुवात करा. ठीक आहे. आणि नक्कीच या एक्झामिनेशनमध्ये एक यश मिळवा. ठीक आहे. सोबतच काही अजून फर्दर क्लॅरिटी हवी असेल तर मला विचारत चला. हा सिलेबस जो आहे आपल्या क्रॅश कोर्समध्ये फोल्डर वाईजच कव्हर अप करतो आहे. आणि मेनली दुसरी गोष्ट म्हणजे याचा जर PDF तुम्हाला हवी असेल तर मला नक्कीच या सेशन म्हणजे व्हॉट्सॲपच्या थ्रू मला विचारू शकता. मी तुम्हाला याची PDF सुद्धा लवकरात लवकर करून देईल. ठीक आहे. या अपडेटला तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत, तुमच्या ग्रुप्सपर्यंत शेअर करा. काही वाटल्यास ठीक आहे मला विचारू शकता. आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा जॉईन करून ठेवा. आणि सोबतच ही सिम्बॉलची PDF जर तुम्हाला हवी असेल तर ही सुद्धा टेलिग्राम चॅनलला अपलोड केलेली आहे. आपण डेली फ्री क्विझेस जे आहेत आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड करत असतो. ठीक आहे. ते कॅपिट्यूट्स असो किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQs असो, त्यावरती सुद्धा तुम्ही ते डेली फ्री क्विझेस अटेम्प्ट करत मात्र नक्कीच चला. ठीक आहे. तर बघा याचे सिक्वेन्शियली नंबरसुद्धा आपण दिलेले आहे. तर हे नंबरसुद्धा काउंटेबल आहे. तर त्याच्या आधीची सुद्धा तुम्ही टेस्ट अटेम्प्ट करू शकता. तुमच्या ॲडिशनल प्रॅक्टिससाठी हे टेलिग्रामला अत्यंत मदतशीर ठरेल. ठीक आहे. आपल्या चॅनल कॅपिट्यूट्स आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQsला इथे क्लिक करून सबस्क्राईब करा. दोन्ही टेलिग्राम चॅनलची ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहावयास मिळेल. ठीक आहे. रिसेंट सेशन पाहण्यासाठी तुम्ही त्याला क्लिक करून पाहू शकता. कुठली अडचण नसल्यास कमेंट बॉक्समध्ये व्हॉट्सॲपच्या थ्रू मला विचारू शकता. सो गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे. भेटूया आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरच.